नमस्कार. आज तुमच्यासाठी आणखी एक नवीन डिश. इथे मी चाकवताची भाजी आणली होती, जोडी निवडून घेतली. त्यानंतर ही भाजी मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. बघा याच्यामध्ये बघू शकता. तर इथे मी बारीक चिरून घेतलीत धुतल्यानंतर. आणि पालेभाज्या नेहमी आधी धुवायच्या निवडून आणि नंतरच चिरून घ्यायच्या. आता ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे तळायला मी. त्याच्यामध्ये ही भाजी आपण शिजवणार आहोत. चिरलेली भाजी याच्यामध्ये पहिल्यांदा घालून घेऊया. त्यानंतर आता ही भाजी आपण शिजवताना ही कुकरमधून शिजवून घेणार आहे. चाकवताची भाजी ही थंड असते आणि भरपूर फायबर असतात याच्यामध्ये. आता हिवाळ्याचा सीझन आहे तर आपल्याला ही उपलब्ध होते सहज मार्केटमध्ये. बघा आता शिजवून घेत असताना आपल्याला याच्यामध्ये आणखी काही जिन्सा ॲड करायच्यात. तर त्या कुठल्या आहे? हरभऱ्याची डाळ. इथे मी पाण्यामधून धुवून घेतली आहे. ही भिजत घातलेली नव्हती. तर बघा ही साधारण एक 2 ते 3 पोह्याचे चमचे अशी मी डाळ ती भिजत घातली होती. त्यानंतर काही शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत, ते पण आपण भाजीमध्ये घालणार आहोत. टोमॅटो मी चिरून घेतला होता, तो टोमॅटो पण याच्यात घालतोय. त्यानंतर चवीला म्हणून मी काय केलं, जरा तिखटपणा यायला एक हिरवी मिरची घेतली आहे आणि ही जर अशी मोडायची आहे मधून आणि अशीच टाकून द्यायची भाजीमध्ये. हे आपल्याला कुकरमधून शिजवून घ्यायची. बघा कुकरमध्ये तळायला पाणी ठेवलं होतं, गॅस चालू केला आहे, पातेलं ठेवून दिलं आहे, मध्ये पाणी घातलं थोडंसं मी, त्याच्यामध्ये झाकण लावूया. बघा तर मी कुकरला आपल्याला एक झाकण लावून काय करायचं आहे, कुकर ठेवून द्यायचा आहे. आता कुकरमध्ये भाजी आपण शिजवणार, आपल्याला साधारण इथे 2 ते 3 शिट्ट्याच काढायच्यात, जास्त काही शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत. भाजी सहज शिजते. त्याच्यानंतर डाळ आणि शेंगदाणे ते पण चांगले तयार होतात त्याच्यामध्ये. बघा भाजी ती थंड झाल्यानंतर काढून घेतली आहे, तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर किती कमी होते ना. आता इथे मी हटवून घेतली आहे भाजी. एकीकडे मी कढई तापायला ठेवली होती. भाजीमध्ये आपण एकच हिरवी मिरची मोडून घातली होती, त्यामुळे तिखट किती वापरायचं हे तुमच्या आवडीवर. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतले. जिरे घालून घेतले. आता पालेभाजीला फोडणी द्यायची आहे, तडका. म्हणजे आपल्याला इथे जिरे मी जरा जास्त वापरले, 1.5 चमचा. लसूण पकळ्या काही ठेचून घेतल्या होत्या, त्या पण याच्यामध्ये घातल्यात. त्यानंतर इथे मी छोट्या 2 हिरव्या मिरच्यांचे कापही घालून घेतलेले आहेत. जास्त तिखट आपण इथे करणार नाही आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिखटाचा वापर तसा करू शकाल. मिरची पावडर म्हटलं तरी तुम्ही यूज करू शकता. जी हटवून घेतलेली भाजी होती चाकवताची, बघा ती आपण याच्यामध्ये घातली आहे. फोडणी आपली चांगली तयार झाली होती इथे. आणि जास्त कुठलाही साहित्याचा वापर न करता झटपट अशी ही आपली इथे चाकवताची भाजी तयार होते. तुम्हाला ती किती थिक हवी, म्हणजे किती घट्ट हवी किंवा किती पातळ हवी, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. मीठ घालून घेतलंय मी. ही भाजी तुम्ही भात, पोळी, भाकरी त्याच्यासोबतही खाऊ शकता. समजा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला वाटलं तर भात भाजी किंवा नुसतं सूप म्हणून म्हटलं तरी सुद्धा ही चाकवताची भाजी खायला अतिशय चविष्ट आहे. तोंडाला चव नसेल तर हमखास अशी भाजी एकदा करून बघा. भाजीला उकळ आलेली आहे. इथे आपण काय करणार, उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट होता, कच्च्या शेंगदाण्याचा इथे मी भाजलेले नाही आहेत, त्याची चव जरा आगळी वेगळीच असते. तिथं फक्त आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट मी ॲड करून घेतलेला आहे. बघा मी एवढी घट्टसर ठेवली आहे भाजी. सूप म्हणून सुद्धा अतिशय छान लागते. केव्हा तरी प्रयत्न करून बघा.
तुम्ही काय करता की फक्त व्हिडिओ बघता? तसं करू नका. तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे नवीन-नवीन डिशेस तुम्हाला मिळतील. शिवाय लाईक करा, शेअर करा.